नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दारू सोडायची कशी ह्याच्यावर मला एक एपिसोड आज 100% बनवूशी वाटला. काय झालं, परवा दिवशी एक जोडपं, साधारण पुरुषाचं वय 35 वर्षे आणि 28 वर्षाची त्यांची बायको, ही दोघं जण मोटरसायकल दुपारी माझ्या घरी भेटायला आली. मला सगळं झाली. म्हणले मामा तुम्ही काही करा, आमची एक स्टोरी आहे बघा, जमली सांगा. पण आणि बाई खुश दिसत होती एकदम, गडी बी चांगला दिसत होता. आणि आमच्या गावापासून 7-8 किलोमीटरच गाव आहे. एक तिथलची घटना, म्हणजे आमचं नाव बिव नका सांगू, पण हवं असं असं घडले. त्यांचं ते ऐकून घेतलं आणि मला असं वाटलं की ह्याच्यावर 100% एपिसोड बनवलाच पाहिजे. का समाजात अनेक असं म्हणजे कुटुंब आहेत की ज्यांचा घरातला कर्ता पुरुष मुलगा हा दारू पितो, इतका हारी गेलाय, तो कोणाचं ऐकत नाही, काय नाही काय नाही. त्या दारूने पूर्ण त्याला विळखा घातलेला आहे, तोंड सुजलेलं आहे. बऱ्याच जणांना व्यसनमुक्ती केंद्रात टाकलेले, काही इथंच आहे. बरं ते पिऊन गप बसत नाही, शिवीगाळ करणार, घरातले कुठं भांडी कुठं धान्य एक, त्याच्या डोक्यातच काय नसतं दुसरं, त्याला नोकरी नाही काय नाही. पण ते अशा प्रकारे आरे गेलेली पोरं जास्त आहेत. तर ते त्याचं आता ते त्याचं कसं सोडायची, डायरेक्ट मी ह्यांच्या बाबतीत काय घडलं सांगतो तुम्हाला. आता ह्याचं नाव आपण सांगितलं घेऊ. समजा मी सांगतो संतोष कुमार. हा संतोष इतका दारू प्यायचा की मापाच्या बाहेर, अगदी हातापायच्या काड्या झाल्या त्याच्या, एवढा दारू. घरी त्याला आल्या, पण तो एक शिवीगाळ करत नव्हता, पण बोलायचा सगळं की मला लय ह्याच्यातून बाहेर पडू शकतो, इच्छा होती, पण मला दारू सुटत नाही. मला झोपेतून उठला की 8 वाजता जाऊन ते दारू प्यायला सुरुवात करणार. दर 2 तासांनी जसा जसा करंट उतरत तशी परत टाकायची. संध्याकाळी झोपेपर्यंत तो दारू प्यायचा. 4-5 तास झोप, आणि त्याच्यामुळे जेवण पण कमी झालं. घराची बायको कमलबाई आणि ती 2 मुलं, मुलगा चांगले 18-19 वर्षात झाल्यात आता. ह्यांनी जवळजवळ नातेवाईकांनी ह्याचा विषय सोडून दिला होता की हा काय आता जगत नाही, ह्याला पूर्ण विळखा घातलाय दारूने. अशा स्टेपमध्ये दारू. तो जे संतोष आहे, त्या संतोषनी असं ठरवलं. त्याची बायको कधी कधी रडायची. आणि अशा माणसाचं कसं होतं, सेक्स लाईफ आमकं तमकं पार संपतं, तुम्हाला सांगतो. ते फक्त पोपट होत तयार त्यांच्यात काय राहत नाही. मग ही सगळी दुःखी होती, रडायची. मग का काय दैवी चमत्कार म्हणा किंवा काय त्यांनी त्याच्या मनाला वाटलं म्हणा, पण त्याने असं ठरवलं की काय होतंय बघू, ही दारूच मला सोडायची, असं त्यांनी स्वतःचा संकल्प केला. आणि ही फार म्हणजे लाखात एक गट नाही असं मी समजन. त्याने स्वतः ठरवलं. त्याच्या मनाने निर्णय घेतला की दारू सोडायची. आता पुढं काय होतं बघा. जी 200 रुपयाची दारूची बाटली तो क्वार्टर खरेदी करायचा, क्वार्टर घ्यायचा घरातला, परत पैसा त्या घरची परिस्थिती व्यवस्थित होती, काही एवढं काही नव्हती, बागायतदार होते. ती क्वार्टर त्यांनी एक विकत आणली आणि त्याच्याबरोबर एक विषाची बाटली पण विकत आणली. आपण कीटकनाशक फवारतो ती बाटली. 2 ती बाटली बघितली, म्हणजे दारू बघितल्या घरच्यांना काय वाटलं नाही, जाऊन द्या. विषाची बाटली बघितल्या सगळे घरवाले काय मानगडे मानले. हो का, आई पण होती, पोरं पण होती तिथं, आणि बायको होती, त्यांच्यासमोर मानला. मला म्हणला मनातून इच्छा ही दारू सोडायचीच कायमस्वरूपी आणि जगायचंय मला, मला मारायचं नाही. कारण मला माहिती आहे मी वर्षा 2 वर्षात जात असतोय. डॉक्टरने सांगितलं 20-30% त्याची लिव्हर खराब झालं होतं, टेस्टिंग झालं होतं. तर मला ही सोडायचीच. पण मला ज्यावेळेस आता ही दारू घ्यायची आणि ते सांगताना पण ते पेलल्याच होतं, देण्यात ठेवा. ही जेव्हा दारूची बाटली मला घ्यायची, आता मला काय 1-2 तासाने घेऊशी वाटत, दुपारची घेऊशी वाटत, संध्याकाळी केव्हा घेईन. ही घ्यायची, त्याबरोबर ही एकटी नाही घेणार मी. ज्यावेळेस मन ठरवीन ना माझं की ही दारूची बाटली घ्यायचीच, त्यावेळेस ही विषाची बाटली बी मी घेणार, दारूच मिक्स करून घेणार, माझं जीवन संपवणार. मग बघू मन माझं काय म्हणते, मारायचं का जगायचं. एकटी दारू नाही घेणार, पण मी आता घेतलं तर दोघीला घेणार, एकटीला नाही घेणार. ही त्यांनी चिकट टेप काढला, तो काळ्या कलरचा 10 रुपयाला मिळतो, आणि दोन्ही बाटल्या एकत्र चिकट टेपनी बांधल्या. दोन्ही बांधल्या, आणि आपलं बेड असतं, बेडच्यावर कप्पे बिप्पे असतात, टेबल असतो, मोबाईल असतो त्याच्यावर चार्जिंगचं अमकं तमकं, तिथं त्या बाटल्या त्याला दिसत्याला अशा ठेवल्या. दारू बी दिसायची. प्लॅस्टिकचा एक ग्लास होता, तो शेजारी ठेवला होता, आणि 10 रुपयाचं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये फुटानं पण त्याच्यात ठेवलं होतं. म्हणजे चकना बी आहे, ही आहे, दारू बी आहे, त्याच्याबरोबर विष पण आहे. ह्यो प्रयोग त्यांनी केला आणि त्याच्याच मनाचा कार्यक्रम बसायचा आपला. आता काय झालं, ती बसलं तर बसलं, म्हणलं जेवायला दे थोडं. जेवायला दिलं आणि म्हणलं हो का, कुणी काय आलं ना बोलवायला, त्यांना म्हणायचं आजारी. मी फक्त बाथरूमला जाणार आणि मुतायला जाणार, तेवढ्या फक्त घराच्या बाहेर निघणार, ती बी घरातल्याची म्हणा वाट्याव.
मला ह्या खोलीच्या बाहेर जायचं नाही, कारण बाहेर गेलो की मी 10 रुपयाला जात असतो. इथंच बसायचं आणि मला तर दारू प्यायला बाहेर कशाला जायला पाहिजे, ही काय आहेत ना ह्या दोघी इथं, यांच्याकडेच बघतो. आता झालं काय, 2-3 तास झाले की त्याची ती आधीची पेली होती उतारली. पिली उतरली की ते येऊन द्या म्हणायला लागले सेल्स. ते असे कालवा करतात नुसते. मनाचा आणि आत्म्याचं द्वंद्व ते हरलेला असतो अपार शरीर, की दारू पाहिजे, दारू पाहिजे. ती भावना इतकी भयंकर असते तुम्हाला सांगतो, माणसाला कशाचीच बीड राहत नाही त्यावेळी. त्याला ती फक्त दारूच लागते फक्त. तरी त्याने काय केलं, तुम्हाला खुरपायला जायचे का आज, कुठं जायचे का? पण आता ती बायको असं ठरलं की नवरा ही औषध पिईन. ती बायको म्हणायची तुम्ही 10 रुपये पण औषध पिऊ नका. काय माझं काय, पण तिथे इच्छा असते की हा वर्ष 2 वर्षांनी मरणार आहे, पण आजच नको ना मरायला. म्हणजे बायकोचं काय चुकते का मला? बायको म्हणजे जशाची राणीच होती. आणि लाखो स्त्री अशाच आहेत की ज्यांना स्वतः प्रपंच करतात व्यवस्थितच एकदम. म्हणली मी काय जाणार नाही. ती बाई त्या नवऱ्यावर लक्ष ठेवून कवा हे घेतोय. तिला माहिती होती ही आडगी अवलाद आहे, ही एखादी दोन्ही त्या वड्या बसले, त्या मराय बसले. माझं कुक्कू जाईन, पांढरं खापळ होईन, बांगड्या फुटत्यान, माझ्या विधवा म्हणून जगणं फार भयंकर असतं. त्याच्यामुळे ती बाई काय त्या नवऱ्यापासून लांब जात नव्हती, तिथंच बसून बिचारी. आणि शिव त्या गडीवर झोपल्या नाटक करायचा, कारण ही चलमल तगमग व्हायला लागली, चलबिचल व्हायला लागली. इतकी चलबिचल झाली याची तुम्हाला सांगतो. ह्यांनी काय केलं, शेवढा असं डोकं बिकं खाजवायचा, हातपाय खाजवायचा, ही त्याला तलपले व्हायची. काय त्या दारूकडे बघितलं की ते दोन्ही जॉईंट बांधलेले असायच्या. कशाने? औषध जिंती वरून काळा चिकट टेप लावलेला. घेतली तर एकटी नाही घ्यायची, दोन्ही घ्यायच्या. ही त्याच्यामुळे डोक्यात फिट. परत खाली बघायचा आपला. इतकी तळमळ झाली, तो दिवस गेला. रात्री 9-10 वाजल्या. जेवायला आले ना, जेवण मात्र करायचं. पण जेवायला ते पिऊन पिऊन त्याचं जेवण सुद्धा कमी झालं होतं. तरी ते बाईने दिलं. म्हणले असं कर, जेवण दे. मग ती वरण भात दिला त्याला, मुगीच्या डाळीचं वरण भात. त्याने ती जेवण घेतलं थोडं. बास म्हणला झोपतो. काय थोडा वेळ झालं की पाणी प्यायचा. मग मला एक काम करा, सुपारी आणा, लवंग आणा तोंडात टाकायला. लवंग दिली त्याला. लवंग थोडा मसाल्यात लवंग असतात. ती दालचिनी असते लाकूड, ती बार लागतं खायला. ती खायला, ती तसलं खायला सगळ्या सुरुवात केली. पण त्याची तलप काय जायना, ती दारू त्याला पाहिजे असायची. दुसऱ्या रात्रभर त्याला झोप नाही. त्याचा परिणाम त्याच्या ह्याच्यावर पण झाला. म्हणजे डोळे सुजल्यासारखे झाले थोडे, रात्रभर झोप नाही, त्याला तरवटल्यासारखं झालं. पण तरी त्याला सकाळ दुसऱ्या दिवशी, कारण गॅप पडला होता जवळजवळ 12 तासाचा. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी परत त्याला इतकी तीव्र इच्छा झाली की आता काय करावं, काय खायला, मला सोडावं काय. परत त्या बाटलीकडे बघितली की त्या दोघी संगच, त्या काय सेपरेट नव्हत्या. दोघं, एक औषधाची एक ती. हा, आईला म्हणलं आता अवघड झालं बाबा, प्यायची लई इच्छा, पण त्यातलीच कशी प्यावा नाही का. त्याची पेले की मेलो आपण. त्यामुळे 2 वर्षांनी मरणारे, वर्षांनी मरणारे, मग आताच मारावं का, आईला नाही मारावं का. इतकी चलबिचल. बायको मात्र सावधच. बायकोच्या डोक्यात एक होतं की ह्याची तगमग चालली, ह्याचा प्रयत्न आहे, सगळं चांगलं आहे, पण हा मनाचा इतका ही आहे, पक्का आहे, ह्याची खरंच इच्छा आहे माझ्या नवऱ्याची दारू सोडायची. त्या माऊलीने बी इतकं सहकार्य केलं. ती म्हणायची शिरा करून देऊ का, पोळी देऊ का, काहीतरी आंबट देऊ का, काय पण दारू पिऊ का नको म्हणत होती ती. म्हणजे काही खायला पण ती बसून होती का हा दारू पिन. हा विषय अशी चलबिचल होता होता 3 वाजेपर्यंत, दुपारच्या 3 वाजल्या. तुम्हाला सांगतो ह्याला कशाला कोरड पडायला लागली. बघा दारू काय करते. त्या माणसाने इतकं व्यवस्थित सांगितलं मला समजून, की त्याचं नंतर डोकं दुखायला लागलं प्रचंड. डोकं दुखायला लागलं. हाताला एक प्रकारचा कंप सुटला अक्षरशः. आणि शहरातून घाम यायला लागला ऑटोमॅटिक. म्हणजे ती बॉडी रिॲक्ट करायला लागली. त्यांना ठाऊक तिला अल्कोहोल पाहिजे होतं, ते मिळत नव्हतं. बॉडी कशी, शरीर कसं आहार जातं बघा. ही पण ह्याची जी ह्याच्याकडे मन ताब्यात होतं, त्याचं मन होतं तवरच टिकला होता. त्याला त्रास व्हायला मला दुखणं बिकणं येते काय नो, एखादं इंजेक्शन तरी घेतलं पाहिजे. अहो म्हणले ताप नाही काय नाही, कसं उगत काय इंजेक्शन घेता, तुम्ही बसून राहा. नाही म्हणला थांबतो. तो अख्खी रात्र गेली, अख्खा दिवस गेला, झोप नाही आली, पण त्रासच. मग तो मला दावा आण. माझी आता प्रचंड इच्छा अशी होती की ती बाटली घ्यावा आणि ती म्हणजे विषाची नाही घ्यायची, आता मला दारूचीच घ्यायची. दारू आता मला सहन होत नाही, लय त्रास होतोय, आणि तू फक्त दारूची बाटली मला दे. ती म्हणली मी नाही देणार. म्हणली नाही देणार म्हणलं, मग मला एक काम कर, एक दावं घेऊन ये. हिला वाटलं फाशी बिशी घेते काय. दावं म्हणजे चराट आपलं, रस्सी आणली होती दाव. ह्यानी काय केलं, त्या बेडचं जे प्लायवूडचं हे असतं बेडला, त्याचा स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने बांधलं. म्हणलं बांध आवळून का. ती बाटली माझ्या हातापुरती नाही आली पाहिजे, हाताला नाही आली पाहिजे. त्याला दोन्ही पायानी कंबरनी त्या बेडला बांधून टाकला. बाटली तो कसाही प्रयत्न केला तरी तो काही सुटू शकत नव्हता. हात पाय बांधलेलं. टाका म्हणली तर मला लघवी करून दे. लघवी करून आला आणि मला बांधा टाका. बसून राहायचं कसा राहा. तो त्याला हिसकं मारायचा.
त्या बाटलीकडे जायसाठी. मग त्याने प्रयत्न चालू केलं, त्याचं मन ती बाटली जाण्यासाठी. बाटली सापडणं शक्य नव्हतं कारण त्याला पॅक आवडला होता. अशा अवस्थेमध्ये अजून 1.5 दिवस राहिला तो. नंतर 1.5 दिवसानंतर सोडल्यापासून 4-5 दिवस झाले होते. त्याचं भयंकर हाल चालले होते तुम्हाला सांगतो. खाल्लेलं पचत नव्हतं त्याला. 5व्या-6व्या दिवशी शेवट त्याला भयंकर जुलाब चालू झाले मग. भयंकर जुलाब. इतकं म्हणजे त्याचं डिहायड्रेशन झालं. मग ती गुळाचं पाणी, साखरेचं पाणी. मग डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरला म्हणलं असं-असं. डॉक्टर म्हणले हे अचानक सोडल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. कारण इतकी शरीराला सवय होती ते बंद केले. म्हणजे ते काय तिथे पण मला सोडायची डॉक्टर. तुम्ही फक्त मला डिहायड्रेशन होऊ नये, माझ्या शरीरातलं पाणी कमी होत नाही, माझ्या शरीरातलं रक्तातलं पाणी कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करा. त्यांनी एक ORS म्हणून गोळ असतो, म्हणजे हे असतं ते पाणी पाजावं लागतं. त्याच्यानंतर सलाईन लावलं. सलाईनमध्ये ग्लुकोज लावलं. 1-2 सलाईनं भरली. म्हणले मी उद्या परत येतो. काय काळजी करू नका, काय होत नाही. बघा माणसाचा जीव जात नाही. तेलकट तुपट खाऊन चरबी खाऊन माणूस अटॅकने मरू शकतो, ध्यानात ठेवा. पण माणूस वासना वाढवणारी गोळी खाऊन काम उत्तेजना डबल गोळीच्या डोसने मरू शकतो. पण जर ठरवलं ना की मी दारू नाही देणार तर माणूस मरत नाही, ध्यानात ठेवा. त्याचे हाल होऊन द्या, आपण मरत नाही. हळूहळू कव्हर झाला त्यातून. 3-4 तास झोप यायला लागली. आणि ते जेवणात आहारात मात्र फळं, सॅलड, मटकीला कोंब आलेली मटकी, हळदीची ती मटकी, असं ही, परत मटण सूप, चिकन सूप, उकडलेली अंडी, सगळ्या प्रकारचा पौष्टिक आहाराला सुरुवात केली. जेवण शरीराला जे पाहिजे ते जायचं, पण ती शरीर मागत होतं दारू. ही दारू तिथंच. त्याची ती इच्छा आहे. नंतर ते सकाळ दिवसा बांध म्हणले की बांधायचे, सोड म्हणले की सोडायचे. पण त्यानंतर थोडं लक्ष कमी झालं त्याच्यावर. त्यानंतर त्याला उलट्या व्हायला लागल्या, ते आतडी व्हायला, उलट्या शरीर जे खाईन ते फेकायला लागलं. हे 4 ते 5 दिवस प्रकार चालला होता. 14 दिवस हा प्रकार माणूस मरणाचे हाल चालले त्याचे. पण त्याचं मन असं होतं की नाहीच आहारी जायचं, नाहीच मारायचं आणि नाहीच दारू प्यायची. सगळं पौष्टिक अन्नमुळे हळूहळू एक्सेप्ट करायला लागले शरीर ते. आणि दारू पिण्याची इच्छा त्याची हळूहळू कमी व्हायला लागली. मग त्यांनी जशी त्याची इच्छा कमी झाली की आज काय वाटत नाही, असं वाटतंय आज चिकन सूप आहे ना, चिकन सूप खावा, बासमती राईस आहे त्याचा आनंद घ्यावा, दारू नको, असं आत कुठतरी वाटतंय. एक काम करा, ही बाटल्या दोन्ही पण पटक्यास हलवा माझ्यापासून आणि कपाटात कुलूप लावून टाका. त्या बाटल्या माझ्या नजरेसमोर नको. 16व्या दिवशी जेव्हा त्यांनी त्या बाटल्या दोन्ही हटवल्या तिथून, त्यानंतर त्याचं जेवण बिवण ही ह्याच्याकडेच लक्ष लागायला लागलं. आणि नंतर तो ज्या मराठी शाळेत शिकला होता, जुनी आठवण लागू चक्कर मारायला, बाहेर फिरायला लागला. पण लक्ष, कॉन्सन्ट्रेशन दारू हा विषयापासून त्यांनी लांब लांब होत गेला. आणि त्यातून त्याला म्हणजे त्यांनी आता ह्या घटनेला जवळजवळ 17-18 महिने झाले तुम्हाला त्यांच्या माहितीप्रमाणे. 18 महिन्यापासून एकही टिपका त्याची घेतली नाही, काय नाही, त्याची तशी सुटली. त्रास झाला त्याला 15 दिवस, पण अशा प्रकारचा त्रास झाला. तुमचा जे घरात जे माणूस ते पितोय, एवढी क्षमता त्याची असन, म्हणजे किती तुम्ही याचा विचार करू शकता. दारू किती भयानक आहे. तुम्हाला जर विळखा टाकला तर किती भयानक काम करते. एखाद्या मित्रांच्या संगतीने तुम्ही जेव्हा गपचीप घरच्या परस्पर मुलांना सांगतोय बिअर घेता किंवा काय घेता, तर ते विचार करा की इतकं ह्याच्यात सापडू शकता तुम्ही भयानक परिस्थितीत. 18 महिन्यात आजची परिस्थिती काल त्याला पाहिलं मी. तो त्याचं वजन 60-65 किलो, उंची दिप्पाड एकदम, बॉडी बिडी. कोणी म्हणणार सुद्धा नाही हा माणूस 18 महिन्यापूर्वी मेला असं 2 वर्षात. शिवाय नवीन टेस्टनुसार त्याचं लिव्हर ही सुद्धा रिकवर झालं, किडनी रिकवर झाल्या, सुपारीचं खांड सुद्धा नाही सध्या, प्रपंचात चांगला, घरातले सगळे सुखी आहे. त्या माणसाचा अक्षरशः तुम्हाला सांगतो पायाला स्पर्श करण्याचं भाग्य मला लागलं. ते मला तुम्ही एवढं वयस्कर मानलं नाही. ह्याच्यातून लोकांचे अनैतिक संबंध स्थापन होत्यात, बायांचे खून हत्या होत्यात, ही कितीतरी लोक फोटोत गेली, कितीतरी मारत्यात. दारू कंट्रोल मिळाला ना, ही वासने कंट्रोल मिळण्यापेक्षा भयंकर गोष्ट आहे माझ्या हिशोबाने. मला लय समाधान वाटलं त्या माणसाला भेटून. आणि त्यांनी त्या बाईनी एक वाक्य सांगितलं, हे मला फार, तुमच्या पैसे आता सोशल मीडिया आहे, तुमच्या पैसे शेअर करणं मला गरजेचं वाटतं. ती वाक्य असं होतं, गेलेली सेक्सची पॉवर सुद्धा त्या माणसात 100% बरोबर आली. कामाले म्हणजे जगायचं कसं हे तुमच्या हातात आहे दादा हो. पिऊन मारायचं का चांगलं जगायचं हे तुमच्या हातात आहे. सांगणं माझं काम आहे. ऐका ना ऐका आपली इच्छा काय, मी ह्याच्यापेक्षा काय चांगलं तुम्हाला सांगणार आहे. मग त्यामुळं जय महाराष्ट्र.